परीक्षा म्हणजे घोटाळा आणि घोटाळा म्हणजे परीक्षा. आमचा घाण्या ह्या इथं बसून अभ्यास करायचा, गणितात फार कच्चा. 10वीला गड्याला फक्त 22 मार्क पडले, पण टॉप 5मुळं 11वीला गेला. 12वीला पण 30 गत 33 मार्कांनी गडी पास झाला. पण खरा चमत्कार घडला तो MSCET म्हणजे महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षेमध्ये. या CETमध्ये गड्यानं तब्बल 99.971% मिळवले, टॉपच्या यादीमध्ये आला. बरं, हा एकटाच आलाय का? नाही, असे त्याच्यासारखे बरेचसे विद्यार्थी आहेत. ज्यांना 100पैकी 100% मिळाले असे 7 विद्यार्थी, आणि ज्यांना 99.999 असे पर्सेंटाईल मिळाले असे 13 विद्यार्थी. जर या 20 विद्यार्थ्यांचे तुम्ही 10वीचे मार्क पाहिले आणि जर 12वीचे मार्क पाहिले, फक्त फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ याचे मार्क बरं का, PCMचे, तर 10वीला 36 ते 45% दरम्यान 7 विद्यार्थी त्यातले, 13पैकी 6 विद्यार्थी. आणि 12वीला या 6 विद्यार्थ्यांना फक्त आणि फक्त 50% आतमध्ये मार्क आहेत. म्हणजे 10वीला 12वीला सुमार दर्जाची कामगिरी करणारे हे विद्यार्थी अचानक MSCETला इतके मार्क कसे पडतात? अगदी टॉपचे 100% 99.999% याच्याविषयी काँग्रेसचे प्रभारी आहेत, त्या ठिकाणी काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव आहेत सचिन सावंत यांनी त्या ठिकाणी आवाज उठवलाय. त्यांचं म्हणणं आहे की जसा घोटाळा त्या ठिकाणी नीट परीक्षेमध्ये झाला होता, अगदी तसाच घोटाळा याही परीक्षेमध्ये झालेला असू शकतो आणि याची चौकशी व्हायला पाहिजे. याच्यावरती उत्तर देताना जे CETचे आयुक्त आहेत त्यांनी सांगितलं की पर्सेंटेज आणि पर्सेंटाईल यातला फरक न कळल्यामुळं अशा प्रकारचा गैरसमज लोकांचा होऊ लागलाय. परंतु खरं तर 12वीला आणि 10वीला ज्याला 36 ते 45% मिळतात, 36 ते 50% मिळतात, तो विद्यार्थी 100% पर्यंत जातो. आणि 1-2 नव्हे असे कितीतरी विद्यार्थी त्या ठिकाणी दिसून येतात. वारंवार होणाऱ्या अशा घोटाळ्यांमुळं विद्यार्थ्यांचं मनोबल, त्यांचं मनोधैर्य खच्ची होत चाललंय. अभ्यास नक्की कशासाठी करायचा असा सवाल आता विद्यार्थी उपस्थित करू लागलेत. हुशार विद्यार्थ्यांचं मोठं नुकसान ऑलरेडी झालंय आणि ते होतंय. तेव्हा या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन त्याची योग्य ती चौकशी सरकारनं करावी, अशीच मागणी आपण या ठिकाणी करू शकतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. धन्यवाद.